नाट्यसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे। ढब्बू ढोल रिमोट गोल, ढब्बू ढोल रिमोट गोल गोल, ढब्बू ढोल रिमोट गोल, ढब्बू ढोल रिमोट गोल गोल। आज आपल्या सगळ्यांसाठी जे जे नाट्यसंस्कारवर प्रेम करतात त्या सर्वांसाठी खूप महत्वाचा, खूप अभिमानाचा आणि खूप आनंदाचा दिवस आहे। कारण आज आपल्या ढब्बू ढोल रिमोट गोलचा 100वा प्रयोग सादर होतोय आणि त्या निमित्ताने हा सगळा सोहळा आहे। सारे फिरती गोल गोल स्टार्ट म्हणता रिमोट गोल, ढब्बू ढोल हो रिमोट गोल, ढब्बू ढोल हो रिमोट गोल। ह्या सबंध प्रवासामध्ये नक्की काय काय अनुभव आले हे आपण आता जाणून घेणार आहोत। आणि कुठल्याही नाटकाची सुरुवात होते ती संकल्पनेनी। नमस्कार, मी प्रकाश पारखी। ढब्बू ढोल रिमोट गोल या बालनाट्यामध्ये बाबाची भूमिका करतो आहे। परंतु या संकल्पनेविषयी जर सांगायचं झालं तर रिमोट जेव्हापासून आला तर वैज्ञानिक नाटक हवंय, परंतु खरं बालनाट्य म्हणलं तर त्याला फॅन्टसी पाहिजे। आणि म्हणून अशी कल्पना मनात आली की समजा या रिमोटच्या साह्याने मुलांना ऑपरेट करता आलं तर रिमोटच्या साह्याने ही आत्ताची पिढी टीव्ही लावतीये, फॅन लावतीये, तर मग रिमोटच्या साह्याने पालकांनी जर मुलं ऑपरेट केली तर, आणि समजा तो रिमोट मुलांच्या हातात गेला तर ते पण आईबाबांना ऑपरेट करतील, अशी संकल्पना मनात आली। आणि मग त्यासाठी विनिताताईंनीच ती लिहावी असं मला वाटलं। कारण विनिताताई अतिशय सुंदर एकतर वातावरण छान तयार करतात, मुलांचं भावविश्व समजणाऱ्या कवी मनाच्या विनिताताईंनी हे नाटक लिहावं असं मला वाटलं। म्हणून मी संकल्पना घेऊन विनिताताईंकडे गेलो आणि त्यांना हे नाटक लिहिण्याचा आग्रह धरला। पारखी सरांनी जेव्हा संकल्पना सांगितली की आपण रिमोटवर काहीतरी नवीन लिहूया आणि तुम्हीच लिहा, मी म्हटलं सर तुम्ही लिहिता की तुम्ही कशाला मला म्हणता तुम्ही लिहा? नाही म्हणजे तुम्हीच लिहिलं पाहिजे, तुम्ही ते लिहा। फटाफट मी ते नाटक लिहून काढलं आणि मी आग्रह धरला की प्रतीक आणि प्रेरणाच पाहिजेत। कारण मी पारखी सरांबरोबर खूप वर्ष काम करते, आम्ही इतक्या मुलांना प्रशिक्षित केलं। पण मी म्हटलं की हे तुमचा मुद्दा बरोबर आहे की तुम्ही तुमच्या मुलांना प्रमोट करत नाही या सगळ्यातनं, पण कधीतरी एकदा घ्या की म्हणले एका नाटकात, असं मीच त्यांच्या मागे लागले। म्हटले छान आहे ती माझी दोन्ही भाची मंडळी गुणी आहे। या नाटकाचे प्रयोग जसे भरतनाट्यमंदिर यशवंतराव चव्हाण आणि मोठ्या थिएटरमध्ये सुरुवातीला झाले होते आणि तेव्हा त्या काळात सुद्धा सगळी म्हणजे जंगलाचे पडदे लावणं किंवा राजा राणी परिकथा अशी नाटकं असताना हे नाटक थोडंसं सायंटिफिक आणि थोड्याशा वेगळ्या धाटणीचं रिअलिस्टिक होतं। म्हणजे प्रत्येकाला ते आपलंसं अजूनही वाटतं, 22 वर्षानंतर सुद्धा प्रत्येकाला आपल्या घरातलीच ती गोष्ट वाटते। तर असे सगळे प्रयोग करत असताना आम्हाला इतकी मजा यायची आणि इतकं ग्लॅमरस वाटायचं। म्हणजे ते मोठमोठ्या प्रयोगानंतर सुद्धा प्रेक्षक भेटायला यायचे, सही घ्यायचे। तेव्हा सेल्फीचे वगैरे हे नव्हती, पण मी सही दिलेली आयुष्यातली मला आठवते की मी सही दिलेली काही मुलांना, त्यांना रस्त्याने जाताना पण त्यांनी अजून ओळख दाखवायचे मला तेव्हा की अरे प्रतीक दिसला। ढब्बू ढोल रिमोट गोल। नमस्कार, मी प्रेरणा पारखी। मी ढब्बू ढोल रिमोट गोलची पहिली प्रेरणा। हे नाटक माझ्यासाठी खूप खास आहे, त्याच्यासाठी बरीच कारणं आहेत। एक तर ह्यातले काही प्रसंग हे आमच्या घरी रोजच्या रोज घडणाऱ्या नाटकातलेच असल्यामुळे मला ते स्टेजवर करायची खूप मजा यायची। इव्हन प्रॅक्टिस मध्ये सुद्धा असं वाटायचं अरे आपल्या खऱ्या भावाबरोबर, आपल्या बाबांबरोबर हे आपण घरी पण केलंय आणि आता आपल्याला ते स्टेजवर पण करायचंय। आणि खरंच चॉकलेटच्या चांदीवरनं भांडणं, आईसाठी ग्रीटिंग कार्ड बनवणं, हे सगळं विनिताताईंनी इतकं अचूक हेरलं आणि हे नाटकाचा भाग बनवला, त्यासाठी विनिताताईंचे खूप आभार। आणि असं सुंदर नाटक मला करायला मिळालं, त्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। आम्ही खूप त्याचे वेगवेगळ्या भागात जाऊन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये हे नाटकाचे प्रयोग केलेत। पाऊस असो, वादळ असो किंवा खूप ऊन असो, पण हे सगळे कलाकार इतके एव्हरग्रीन आहेत आणि ह्या सगळ्यांनी ह्या प्रयोगांमध्ये एवढी एनर्जी लावली आहे, त्यामुळे
प्रत्येक प्रयोग हा रंगातच जातो याची 100% गॅरंटी असते. आणि मी आजतागायत जितके प्रयोग केले त्यातनं मी इतकं काही शिकले आणि इतकं प्रेम मला या सगळ्यांचं मिळालं. तुम्हाला जे पेंगणारे बाबा दिसतात नाटकामध्ये, ते एव्हरग्रीन आहेत आणि ते एव्हर एनर्जेटिक असतात. ते कधीच असे पेंगताना तुम्हाला रिअल लाईफमध्ये दिसले नाहीत. पण नाटकामध्ये असे बाबा बघायला मिळाले ह्याची मला लहानपणी खूप गंमत वाटायची. त्याच्यानंतर आई जी दाखवली की ती विसरते आणि पुन्हा येते, अशा आमच्या निरगुडकर मॅडम अशी आमची आई बिलकुल नाहीये. त्या खूप लक्षात ठेवून काय काय छान छान खाऊ घेऊन यायच्या प्रॅक्टिसला. तुम्हाला जे नाटकात शिस्तबद्ध आणि कडक एकदम मिलिटरीतले मामा दिसतात, पण ते खरंच खूप प्रेमळ मामा आहेत. ते आम्हाला प्रेमाने पुरणपोळी वगैरे खायला घालायचे आणि आम्ही खूप या नाटकाच्या प्रॅक्टिसच्या दरम्यान, प्रयोगांच्या दरम्यान धमाल केली आहे. आणि अशा संस्कारक्षम, मनोरंजक, परिकथेत नेणाऱ्या, मुलांना खूप हवंसं वाटणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांची ही मालिका अशीच चालू राहू देत. हा ढब्बू ढोलचा गोल रिमोट आम्हाला तरी नकोय, तुम्हाला कोणाला हवाय का असं म्हणलं की प्रेक्षकांमधली सगळी मुलं हा रिमोट घ्यायला तयार व्हायची. सर आम्हाला द्या म्हणायची. आणि तुम्हाला हा रिमोट आम्ही दिल्यानंतर तुम्ही त्याचा कसा वापर कराल असं म्हणल्यावर वेगवेगळ्या कथा, कल्पना आमच्यापर्यंत ही मुलं पोचवायची. असं मनोरंजन करणारं पण संस्कारक्षम नाटक नाट्यसंस्कार कला अकादमीने आपल्यासाठी आणलं. मी दीपाली निरगुडकर डब्बू ढोल रिमोट गोल या नाटकामध्ये आईचा रोल करते. जेव्हा विनीता पिंपळखरे यांनी हे नाटक लिहिलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी नाटक लिहिलं. हे पहिल्या प्रयोगापासून 100व्या प्रयोगापर्यंत मी आणि पारखी सर आम्ही दोघं आई बाबा आहोत. नाटकाच्या गमती जमती खरं म्हणजे खूपच आहेत, पण त्यातला एक प्रसंग मला नक्की आठवतो की आमचा 4था का 5वा प्रयोग होता आणि त्या नाटकामध्ये असा सीन आहे की आईचा वाढदिवस असतो म्हणून मुलं पोहे करतात आणि ते आईला देतात. तर मी स्टेजवर एंट्री घेते आणि मला प्रेरणा पोहे भरवते. तर त्याच्यामध्ये खरंच एक मिरची आली होती आणि मला जो काही ठसका लागला तेव्हा मला पुढचं वाक्यच बोलता येणं, पण तरी सुद्धा मग मी वाक्य ते बोलले की नाही फार छान झालंय बरं का हे. तेव्हा एक प्रेक्षकगृहामधनं एक हाशा उसळला की हे नाटक खरं म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे लहान मुलांबरोबर आम्ही सुद्धा हे नाटक एन्जॉय करतो. खूप गोष्टी अशा की आम्ही लहान मुलांकडनं खरं म्हणजे शिकलो. या नाटकाचा 100वा प्रयोग होतोय कारण हे नाटक 100 नंबरी सोनं आहे. मी ज्या वेळेला नाटकात काम करायला लागलो त्यावेळेची परिस्थिती अशी होती की राजा राणीची नाटकं किंवा फुलपरी, वाघ, सिंह, हत्ती, घोडे यांचं असलेली विनोदी विदूषक यांची नाटकं असं होतं. पण विज्ञानावर आधारित नाटक हे मला असं वाटतं की त्यावेळेला आमचं पहिलं असावं. म्हणजे मला माहित नाही असेल सुद्धा आधी कोणी केलेलं, पण विज्ञानावर आधारित असं आमचं पहिलं नाटक पुण्यात तरी त्यावेळेला पहिलं होतं. कारण रिमोट हा मुलांना त्यावेळेला माहितीच नव्हतं आमच्या वेळेच्या त्या पिढीच्या लोकांना. आणि त्यावेळेला आम्ही मुलांना हे कळून चुकलं की अरे टीव्हीला आपण जसा रिमोट लावतो तसा हा रिमोट आहे आणि यांनी माणसं सुद्धा ऑपरेट होतात. आणि मग नाटक झाल्यानंतर लोक आम्हाला मुलांना मागायला यायचे की आम्हाला तो रिमोट द्या. पारखी सर सांगायचे. त्याच्यात सुद्धा आम्ही एक क्लुप्ती केली होती. मुलांच्या विचारांना चालना देण्यासाठी पारखी सर सांगायचे की आम्ही तुम्हाला रिमोट देऊ, पण या रिमोटचं तुम्ही काय करणार हे एका कागदावर लिहा आणि आमच्या इथं आणून द्या. ज्याची कल्पना चांगली असेल त्याला आम्ही रिमोट देऊ. की हा रिमोट मिळाला तर मी कोणावर चालवीन, शिक्षकांवर चालवीन, आईवर चालवीन, वडिलांवर चालवीन. मी आदिश्री आनंद देशमुख. मी 6 वर्षांपूर्वी डब्बू ढोल रिमोट गोल ह्या नाटकाचे प्रयोग करत होते. एक सीन असा आहे जेव्हा मामा येतात आणि प्रतीक आणि प्रेरणाला ते नमस्कार करायला सांगतात त्यांना. सो प्रेरणा डान्सर म्हणून ती एका डान्स स्टाईलनी त्यांना नमस्कार करते आणि प्रतीक असा कबड्डी कबड्डी करत जातो. तर तेव्हा मी शर्वाला असं एकदा सजेस्ट केलं होतं फक्त की पुष्पाचं तेव्हा खूप चालू होतं तर डायरेक्ट झुकेगा नाही साला घेऊन टाक. आणि त्यालाही आवडलं होतं की ठीक आहे घेऊया. हे फक्त आम्ही मामांना सांगितलं की आम्ही असं घेणार आहोत. आणि प्रयोगाच्या वेळेला मस्त त्याने स्टाईलमध्ये झुकेगा नाही साला असं घेतलं
आणि मग मामांनी जी काही अफलातून रिॲक्शन दिली होती त्याला, त्याच्यामुळे प्रयोग अजून खुलला होता. सो ही एक आठवण माझ्या कायम लक्षात राहणार आहे. आणि सर्व बरोबर काम करता आलं ह्याचंही खूप भारी वाटलं मला. दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसली. आणि आता या नाटकाचा 100वा प्रयोग होतोय. सो सगळ्या कलाकारांना खूप 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 शुभेच्छा आणि अभिनंदन. यामध्ये काम करणारे सर्वच कलाकार ज्या ताकदीने काम करतात ते काम सर्वांनाच खूप आवडतं. म्हणजे अगदी लहान मुलापासून ते आजी आजोबापर्यंत सर्वजण या नाटकाचा आनंद घेतात. जितकं या नाटकाचं नाव मजेशीर आहे तितकंच या नाटकाचा विषय खूप गमतीशीर आहे. मुलं खूप आनंद घेतात. टेक्निकली गोष्टी करत असताना या स्टेजवरच्या कलाकारांचं जी काही ताकद आहे, त्यांची जी अभिनयाची स्ट्रेंथ आहे, हे पाहिल्यानंतर खरंच त्यांना सॅल्यूट करावं असं वाटतो. या नाटकाचे आम्ही बीडला अगदी सलग असे प्रयोग केले आणि या प्रयोगाला मी पटवर्धन मामा, निरगुडकर मॅडम यांचे काय ताकद आहे, यांनी किती ताकदीने ह्या सगळे रोल उभे केलेले आहेत आणि न थकता काम करणारी ही मंडळी आहेत. प्रतीक, प्रेरणा हे जरी पात्र बदलली तरी यातली काही पात्र ही खूप वर्ष त्या रोलमध्ये आहेत आणि खूप सुंदर नाटक आहे. आजही तो विषय तितकाच नवीन वाटतो, तितकाच ताजा वाटतो. आजही त्या मुलांच्या खोड्या आजच्या मुलांमध्ये त्या दिसून येतात आणि हे खरंच खूप सुंदर नाटक आहे. मी अश्विन फडके आणि मी डब्बू ढोल रिमोट गोल या नाटकात पहिले गोट्याची आणि नंतर प्रतीकची भूमिका करायचो. नाटकाविषयी सांगायला खूप सारे अनुभव आहेत. त्यावेळेला मी इतका लहान होतो की मला नाटकात काम करणं म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. त्यामुळे विनीताताई जेवढं सांगायच्या तेवढंच मी स्टेजवर जाऊन करायचो. नाटकातल्या तालमींमध्ये सुद्धा आम्ही भरपूर गमती जमती करायचो. पारखी सर त्यावेळेला सगळ्यांसाठी वडापाव सुद्धा मागवायचे आणि आश्चर्य म्हणजे सर स्वतः त्या वडापाव सोबत 2-2, 3-3 मिरच्या खायचे. खरंच नाटकाच्या दौऱ्यांना जेव्हा आम्ही जायचो तेव्हा पारखी सरांच्या मांडीवर बसून प्रवास केल्याचं मला आठवतंय. या नाटकाने मला खूप काही दिलंय. आज या नाटकाचा 100वा प्रयोग होतोय ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. नमस्कार, मी अथर्व कर्वे. पण नाट्यसंस्कार बरोबरचं नातं हे खरंच खूप स्पेशल आहे. कारण आपल्या सगळ्यांचे लाडके पारखी सर, त्यांनी जो काही कॉन्फिडन्स दिला, फक्त नाटकच त्यांनी आम्हाला शिकवलं नाही तर नाटकाबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, व्यक्तिमत्व विकास कसा करायचा स्वतःचाही त्यांनी शिकवलं. आणि कदाचित त्याचमुळे आज मी किंवा माझे सिनियर्स असतील, आम्ही अनेक जण आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरच्या जगात सक्षमपणे काम करतोय, कॉन्फिडेंटली काम करतोय. त्यामुळे अर्थातच मला असं वाटतं की पारखी सरांचं जे श्रेय आहे ते त्यांना द्यायलाच हवं. आणि आत्ता या प्रयोगामध्ये जे कोणी बालकलाकार काम करत असतील किंवा या आधी ज्यांनी काम केलं असेल त्या सगळ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवायला हवं की पुढे कितीही मोठे झालात तरी सुद्धा नाट्यसंस्कारचे जे संस्कार आपल्यावर आहेत ते कायम आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि पारखी सरांना नेहमीच थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण पारखी सर त्यांच्या आडनावाप्रमाणे खरेच पारखी आहेत. त्यांना अचूक हिऱ्यांची पारख करणं करेक्ट जमतं आणि त्याचमुळे नाट्यसंस्कार इतकी वर्ष अविरतपणे ही संस्था चालू आहे आणि पुढे सुद्धा ही संस्था, या संस्थेची नवनवीन नाटकं यांचा वटवृक्ष बहरतच जाणार आहे अशी मला खात्री. माझं नाव मनीष विप्रदास. डब्बू ढोल रिमोट गोल व्यावसायिक नाटक काय असतं, कसं असतं, हे ह्या सगळ्या गोष्टी शिकवणारं पहिलं माझं नाटक डब्बू ढोल रिमोट गोल, आई शपथ. ह्या ज्या म्हणजे नाटकांचे दौरे करायचे ते ह्या नाटकांचे दौरे केले मी. मग ते दौरे करत असताना हळूहळू शिकत गेलो. खूप किस्से म्हणजे काय की लिटरली सगळं सोडून आम्ही या नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये म्हणजे मी ते यायचो. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टीमध्ये पूर्ण वेळ प्रकाश पारखी सर म्हणजे मेन या नाटकामुळे मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा मी पार शाळेत जाऊन पेपर कॅन्सल केला माझा. म्हणलं नाही मला नाटकाचा प्रयोग आहे, तुम्ही रिटेस्ट घ्या. त्यांनी शाळेने माझी रिटेस्ट घेतली. मी माझा पेपर कॅन्सल करून या नाटकाच्या प्रयोगाला गेलो. मी ओंकार देशपांडे. मी डब्बू ढोल रिमोट गोलमध्ये गोट्याची भूमिका करायचो आणि कसं दाखवलं की गोट्या आणि प्रतीकचं वय सेम असतं पण मी तेव्हा वयाने मोठा होतो. मी 8वीत होतो आणि तेव्हा प्रतीकची भूमिका प्रतीक शंभरकर करायचा तर तो माझ्यापेक्षा लहान होता. तर त्यामुळे निरगुडकर मॅडमला पण काही डायलॉग त्यामध्ये बदलावे लागले होते. जसे की त्या म्हणायच्या की तू आहेस आमच्या प्रतीक एवढा पण उंचीनेच फक्त वाढलायस. तर असे काही चेंजेस त्यांना करावे लागले होते. आणि त्यानंतर मी जसं वय वाढलं तसं मला यामध्ये रोल करता आला नाही. मग मी टेक्निकल टीम बघायचो. टेक्निकलमध्ये मी साऊंड करायचो. तर त्याचा पण एक अनुभव सांगायचा तर जेव्हा मी या नाटकाचा पहिल्यांदा साऊंड करत होतो
तर त्याच्या आदल्या दिवशीच मी फक्त प्रॅक्टिसला गेलो होतो. मी स्क्रिप्टवर सगळे चेंजेस आणि सगळे साऊंड ट्रॅक्स कधी कधी काय काय सगळं लिहून घेतलं होतं. आणि ज्या दिवशी शो होता तोपर्यंत सगळी तयारी झाली. शोला गेलो आणि म्युझिक करणार तेवढ्यातच आठवलं की मी स्क्रिप्ट घरी विसरलो. आणि मग आधी नाटकात काम केलं असल्यामुळे मला थोडासा अंदाज होता की कधी कधी कुठला ट्रॅक द्यायचा आहे. त्यामुळे बरोबर ट्रॅक तिथे तिथे सुटले गेले आणि काही चूक झाली नाही. आणि असं वाटतं की ह्या नाटकाचे आणखीन प्रयोग होत राहावे, हे नाटक चालूच राहावं, कधी बंदच होऊ नये. नमस्कार, मी ओमकार गोखले. मी डब्बू ढोल रिमोट गोल या नाटकात गोट्याची भूमिका करायचो. खूप धमाल यायची, कारण डब्बू ढोल रिमोट गोल असं पहिलं बघितलेलं 2 अंकी बालनाट्य होतं. आणि त्यातल्या सगळ्याच भूमिका, म्हणजे गोष्ट तर अख्खीच आठवते, तो रिमोट खूप आवडायचा. आणि सगळ्यात मला मेन आठवते की मला तो सेट जो होता ना तो खूप आवडायचा. असं वाटायचं की इथेच राहावं. हा जो सेट आता लावलाय, हा सोफा, त्या भिंती, इथेच राहावं असं वाटायचं. आणि मी सूरज बरोबर करायचो. सूरज तेव्हा प्रतीकचा रोल करायचा आणि खूप मजा केली होती. कारण असं पहिल्यांदा एक 2 अंकी नाटकात आपण स्टेजवर काहीतरी एंट्री घेतोय, वाक्य म्हणतोय, तर खूपच मजा यायची. आणि आता 100वा प्रयोग होतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. एका बालनाट्याचे एवढे प्रयोग झालेत आणि इतके कलाकार बदलले, इतक्या सायकल्स झालेत आणि आता 100व्या प्रयोगाकडे नाटक आले. नमस्कार, मी प्रियदर्शिनी इंदलकर. नाट्यसंस्कार कला अकॅडमीशी मी जवळपास 5वी पासून जोडली गेली आहे. म्हणजे आता साधारण 2005 पासून वगैरे मला वाटतं खूप वर्ष होऊन गेली आहेत. आणि त्या संस्थेसोबत मी अनेक बालनाट्य केली. भित्रा राजपुत्र, बिन कपड्याचा राजा आणि अजून बरीच काही काही नाटुकली सुद्धा केली. पण पहिलं 2 अंकी नाटक मी जे केलं ते नाट्यसंस्कारकडनं केलं, डब्बू ढोल रिमोट गोल. आय कांट बिलीव्ह की आज त्याचा 100वा प्रयोग होतोय. आणि मला खूप आनंद वाटतोय की इतक्या अविरतपणे हे नाटक चालू राहिलं एवढी वर्ष. यासाठी पारखी सरांना हॅट्स ऑफ आहे आणि त्यांच्या सगळ्या टीमला संस्थेच्या. आणि आय एम ग्लॅड की अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकामध्ये काम केलंय. त्यापैकी माझंही नाव कुठेतरी घेतलं जात आहे आणि मला प्रेरणाचा रोल आयुष्यात कधीतरी करायला मिळाला. त्यानिमित्ताने पहिल्यांदा 2 अंकी नाटकाचा अनुभव घ्यायला मिळाला. सरांची मुलगी म्हणून मी काम केलं, सरांसोबत स्टेज शेअर करायला मिळालं. तर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या या नाटकाच्या निमित्ताने. अजून एक म्हणजे की या नाटकाचा दौरा केला आम्ही सांगली, कोल्हापूर, कराड या साईडला. आणि पहिल्यांदा मी नाटकाचा दौरा अनुभवला या निमित्ताने. सो येस, सगळ्या आठवणी जागे होतात या निमित्ताने. आणि अशाच पद्धतीने नाट्यसंस्कार काम करत राहावं अशीच इच्छा आहे. बऱ्याचदा जमत नाही सरांच्या कार्यक्रमांना यायला, याबद्दल खेद वाटतं. पण सरांचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले. सरांनी कुठेतरी सुरुवात करून दिली आहे या गोष्टींची. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे मला विचारलं जाते की तुझी सुरुवात कुठनं झाली, तर तेव्हा नाट्यसंस्कारचं नाव नेहमी पहिल्यांदा डोक्यात येतं आणि इथून पुढेही येत राहील. त्यामुळे पारखी सरांचे माझ्यावरती खूप खूप आशीर्वाद आहेत, ज्याच्यामुळे मी हळूहळू शिकत गेले, ग्रो होत गेले. सरांनी कुठेतरी प्लॅटफॉर्म दिला, त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या घडून आल्या, जुळून आल्या. माझे सगळ्या काय म्हणते, माझा पहिला ब्रेक टेलिव्हिजनचा जो लहानपणी म्हणता येईल असं मिळाला, तो सुद्धा नाट्यसंस्कारच्याच ऑडिशनमधनं मिळाला होता. सो सरांची नाट्यचटा स्पर्धा असो किंवा बालनाट्य असो किंवा डब्बू ढोलचे प्रयोग असो, एव्हरीथिंग इज हेल्प मी टू गेट वेअर आय एम टुडे. सो या निमित्ताने थँक्यू म्हणायची संधी मला मिळाली आहे. सो थँक्यू 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 सो मच नाट्यसंस्कार आणि सर, मला दोघांना. आणि आज एवढ्या वर्षांनी त्या नाटकातला एक प्रवेश सादर करणार आहे, तेही वन ऑफ माय फेवरेट सक्षम बरोबर. त्याचा एक वेगळा आनंद आणि एक वेगळा उत्साह आहे. बघूया काय होत आहे. डब्बू ढोल रिमोट गोल हे नाटक नाट्यसंस्कारमधलं फार प्रसिद्ध नाटक असून त्याचं नेपथ्य गेली 15 वर्ष मी बघतोय. सरांच्या पाठिंब्यामुळे मी याचं नेपथ्य करायला लागलो. त्याचप्रमाणे त्यांच्याच पाठिंब्यामुळे आम्ही याचा सेट तयार केला, बॉक्स सेट तयार केला. आणि हा बॉक्स सेट 19 फ्लॅटचा होता. आणि हा बॉक्स सेट 15 मिनिटात जोडला जायचा आणि 10 मिनिटात डिसमेंटल केला जायचा. सरांमुळे मला खूप नेपथ्य करायला मिळालं. आणि डब्बू ढोलमध्ये तर मी रिमोटचा पण वापर वेगळ्या प्रकारे केला.
आणि तो करताना मला खूप मजा आली. पहिली गोष्ट, या डब्बूडोलची जी अख्खी टीम आहे तीच खूप महत्वाची टीम आहे. त्यातले अरुण पटवर्धन, ज्यांना आम्ही मामा म्हणतो, गेले कित्येक वर्ष ते मामांचा रोल करतायत आणि त्यांचा रोल इतका प्रसिद्ध झालाय की आम्हाला सुद्धा अजून ते मामाच वाटतात. मामा म्हणूनच आम्ही त्यांना बोलवतो. त्याचप्रमाणे आई बाबाचा रोल त्यात पारखी सर स्वतः आणि निरगुडकर मॅडम इतक्या सुंदर करतात की खरंच आई बाबा स्टेजवर आम्हाला बघायला मिळतात. आणि आम्हालाही असं वाटतं की आम्ही लहान होऊन या नाटकामध्ये काम करावं. आणि ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी बदलत गेले, बरेच लोक बदलत गेले आणि त्यांची बरेच वेळा वेगवेगळी कला बघायला मिळाली. त्यामुळे हा प्रयोग प्रत्येक वेळेस आम्हाला नवीन वाटला. असं कधी वाटलं नाही की हा प्रयोग आपण प्रत्येक वेळेस जुना म्हणूनच बघतोय. आणि आजही हा प्रयोग जोरात चाललेला आहे. ह्याचे कितीही प्रयोग झाले तरी हा प्रयोग कधी संपणारच नाही. मध्ये आम्ही एका गावाला, खेड्यामध्ये हा प्रयोग केला होता. तिथे पूर्ण उरूस नावाची पद्धत असते, त्या उरसामध्ये हा प्रयोग होता. त्यात एक लाकडाचं स्टेज बांधलेलं होतं, त्याच्यावर हा अख्खा सेट उभा करायचा होता. आणि हा अख्खा सेट उभं करणं म्हणजे आमच्याकडे चॅलेंज होतं, कारण ओपन स्पेस, त्यात तो सेट उभा करायचा, वारं, आणि त्यातून तो हलका असल्यामुळे पडायची भीती. त्यात माझ्याबरोबर सौरभ शिंदे नावाचा एक माझा सहसभासद कलाकार होता. आम्ही दोघांनी मिळून हा सेट 15 मिनिटात उभा केला. पण आम्हाला भीती होती की हा वाऱ्याने पडला आणि नाटक थांबलं तर काय होईल. याकरता आम्ही दोघ जण सेटच्या दोन्ही बाजूला सतत उभे होतो. त्यामुळे डब्बूडोल सारखा प्रयोग परत होणे नाही आणि हा असा सतत चालू राहावा अशी आमची खूप इच्छा आहे. डब्बूडोल रिमोट गोल. नमस्कार, मी रवी कुलकर्णी. नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी. आम्ही सक्षमचे आई वडील. सक्षम लहान असताना नाट्यछटा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागला. तिथं त्याचं एकूण सादरीकरण पाहून माझ्या स्नेही शीतल केतकर या तेव्हा नाट्यसंस्कारच्या ट्रस्टी होत्या. त्यांनी पारखी सरांना सक्षमचं नाव सुचवलं आणि मग पारखी सर आणि त्यांनी मिळून सक्षमला डब्बूडोल रिमोट गोल या त्यांच्या विख्यात नाटकात काम करण्याची संधी सक्षमला दिली. तेव्हापासनं आमचं एक संस्थेशी खूपच जवळचं नातं जोडलं गेलं आणि आम्ही या डब्बूडोल रिमोट गोल आणि एकूणच सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. हे सगळे प्रयोग करताना सक्षमला खूप शिकायलाही मिळालं. त्याला हे पहिलंच होतं त्याचं हे नाटक की जे 2 अंकी नाटक, मोठं नाटक स्टेजवरती त्यांनी केलेलं होतं. त्यासाठी पारखी सर आणि दीपालीताई आणि अरुण पटवर्धन यांनी सक्षमला खूप मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं. तसंच प्रेरणानी प्रथमच त्याला डान्स करायची संधी मिळाली होती या नाटकात. तर प्रेरणानी विशेष मेहनत घेऊन त्याच्याकडनं हा डान्सच्या स्टेप्स सगळ्या बसवून घेतल्या होत्या. त्यामुळं डब्बूडोल रिमोट गोल हा एक सक्षमच्या संपूर्ण कारकिर्दीतला एक नोट करावं, असं विशेष उल्लेख करावा असा हा प्रयोग आहे. आणि ह्याचे बरेच प्रयोग नंतर करायची संधी सक्षमला मिळाली. दौऱ्यावरती पण सक्षम जाऊ शकला. याच्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑडियन्स समोर त्यांनी हे प्रयोग सादर केले. सक्षमचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे त्याला काही ते ब्लॅकआउट्स आणि अशा सगळ्याचा अनुभव नव्हता. तर त्या पहिल्या प्रयोगात इतकी मजा आली की पहिला सीन संपला आणि ब्लॅकआउट झाला. ब्लॅकआउट झाल्यानंतर ह्याला आता कळेना की मी विंगेत उभीच होते त्याचे कपडे बदलायचे वगैरे म्हणून, पण तिथनं त्याला स्टेजवरनं त्या विंगेपर्यंत येईपर्यंत तो इतका हे झाला होता की त्याला तो मध्ये धडकला प्रॉपर्टीला आणि मम्मा मम्मा करत तो विंगेत आला. इतकी मजा आली होती तेव्हा. आणि मग मी त्याला हाक मारली की अरे मी इकडे ये इकडे, कारण एकदम अंधार झाल्यावर त्याला लक्षात येईना कुठे जायचं ते. खूप मजा आली होती. असेच आमचे खूप छान छान अनुभव आहेत बॅकस्टेजचे. खूप मजा केली आम्ही या सगळ्या प्रयोगांमध्ये आणि खूप आम्हाला सगळ्यांना आम्ही असे फुल फॅमिली सारखेच तिथे झालो होतो सगळेजण. खूप छान आमचा अनुभव आहे डब्बूडोलचा. आता या डब्बूडोलचा 100वा प्रयोग होतोय ही आमच्या दृष्टीने फार लक्षणीय गोष्ट आहे. आणि या प्रयोगासाठी आणि यानंतर होणाऱ्या असंख्य प्रयोगांसाठी मी संस्थेला
मनपूर्वक शुभेच्छा देतो आम्ही. नमस्कार, मी सक्षम कुलकर्णी. डब्बू ढोल रिमोट गोल बद्दल काय म्हणावं. माझं आयुष्यातलं पहिलं नाटक जे काय म्हणू आपण कमर्शियल पद्धतीचं होतं, बालनाट्य. आणि अर्थात प्रत्येक तेव्हा मोठा झाल्यामुळे त्याला रिप्लेस मी करत होतो. आणि रिहर्सल वगैरेचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता. पारखी सर, निरगुडकर मॅडम, पटवर्धन काका आणि प्रेरणा ह्या तिघांनी मला खूप मदत केली आणि खूप सपोर्ट केला. खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, कारण की पहिलीच भूमिका एवढी माझी नाटकातली काय म्हणू आपण मुख्य पात्र होतं आणि खूप जबाबदारी होती तेव्हा. पण अर्थात ह्या सगळ्यांमुळे ते काम खूप सोपं झालं. मला तेव्हा डान्स खूप कमी जमायचा, तर ते पण प्रेरणाने खूप चांगलं ॲडजस्ट करून दिलं. आणि मला अजूनही आठवतं आहे की त्या डान्सचा जो म्हणजे इंटरव्हल नंतरचा जो पहिलाच सीन आहे त्याच्यात डान्स आहे, तर मला त्या त्या डान्सचं नेहमी प्रेशर असायचं. आणि मी इंटरव्हल म्हणजे जेव्हा ब्लॅकआउट व्हायचं, मी लिटरली हात जोडून असं देवाकडे प्रार्थना करायचो की प्लीज आज माझ्याकडनं काही चुकू नको दे, काही चुकू नको दे. आणि 2-3दा बऱ्याच वेळेला चुकलो, पण तेव्हा पण प्रेरणाने खूप म्हणजे सावरून घेतलं. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी हा. आणि आज आता डब्बू ढोलचा 100वा प्रयोग होतोय, सो खूपच आनंद होतोय. आणि खरं तर खूप काय म्हणतो आपण अभिमान वाटतोय, प्राऊड फिलिंग आहे की ज्या नाटकाचा मी एक भाग होतो त्याचे 100 प्रयोग होत आहेत. सो थँक्यू वन्स अगेन नाट्यसंस्कार कला अकादमी आणि पारखी सर की तुम्ही मला या नाटकाचा लहान वयात भाग करून घेतलं आणि खूप छान मेमरीज मला तुम्ही दिल्यात. सो थँक्यू सो मच. आणि नाट्यसंस्कार आणि डब्बू ढोल रिमोट गोल ह्या दोघांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि अशीच वाटचाल पुढे पण चालत राहू ही मी ईश्वराकडे प्रार्थना. नमस्कार, मी सूरज पारसनीस. डब्बू ढोल रिमोट गोल या नाटकाचा 100वा प्रयोग होतोय आणि हे फारच आनंदाची गोष्ट आहे. मी याला साधारणतः 9वीत असताना या नाटकाचे मी प्रयोग करायला लागलो. शिबिरात असताना एक नाटक दाखवलं जायचं, तेव्हा आम्हाला डब्बू ढोल रिमोट गोल हे नाटक दाखवलं होतं, ज्याला सक्षम ती भूमिका करायचा. आणि नाटक बघून जो कुठलाही सर्वसामान्य मुलगा एक्साइट व्हायचा, तसंच मी पण एक्साइट होऊन की काय काय नाटक आहे. आणि मला तर खरंच तेव्हा तो रिमोट हवासा वाटणं हा जो एक भाग होता, तर तो मलाही झाला होता. मला अजून आठवत आहे की मला जो रिमोट हवा आहे काहीतरी असं मिळेल का. आणि नशिबाने मला ती भूमिका नंतर मिळाली. मी पहिल्यांदा ते प्रॉपर्टी मला जो रिमोट चेक केला होता की काय प्रकारे हा काय ती करायला मिळतंय. मला आनंद या गोष्टीचा पण होता की मला डान्स करायला मिळणार आहे, कारण मी स्टेजवरती आयुष्यात पहिल्यांदा डान्सर म्हणून गेलोय आणि मग त्यानंतर अभिनयाचा सगळा प्रवास सुरू झाला. पण नाचताना मी म्हणजे एक सिक्वेन्स असा आहे जेव्हा तो येतो आणि असं पसारा करतो आणि पूर्ण मी इतका मनसोक्त नाचून घ्यायचो, कारण स्टेजवर आपल्याला पसारा करायचा आहे आणि बिनधास्त नाचायचं. हे दोन्ही कॉम्बिनेशन हे फारच इंटरेस्टिंग होतं कुठल्याही मुलाकरता. त्यामुळे मी तेव्हा एन्जॉय करत होतो भाग. त्यामुळे डान्सचं कधी प्रेशर नाही आलं. आणि त्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे लोक येऊन आपलं काम ऍप्रिशिएट करणं म्हणजे काय असतं हे मला या नाटकाने तो अनुभव दिला. कारण याचा पहिला प्रयोग झाला होता ताथोडे उद्यानात आणि त्या प्रयोगानंतर त्या प्रयोगाला विनीताताई पण आल्या होत्या बघायला की कोण नवीन मुलगा आहे, जिंकते का त्याला. तर ते प्रयोगानंतर सगळे येऊन भेटत होते, लोकांना आवडलं होतं काम आणि हा अनुभव खूपच मजेशीर होता. त्याबरोबर नंतर आम्ही एका दिवसात 3 प्रयोग केले होते. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं 2 अंकी नाटक आहे. आणि सकाळी आम्ही यशवंतराव, दुपारी भरत आणि संध्याकाळी मुक्तांगण असे 3 प्रयोग केले होते. पहिल्यांदा आनंद झाला होता की वा 3 प्रयोग करायला मिळणार आहेत आणि दिवसभर आपण नाटकच करायचे. पण त्या 3ऱ्या प्रयोगानंतर जी काय दमणूक आणि त्यानंतर जी झोप लागली, एवढी शांत झोप मला अजून आठवत आहे की ती जी शांत झोप लागली होती, ते दिवसभराची ती मेहनत होती. आणि मला मामांनी सांगितलं होतं काय झेपतंय का वगैरे असं सगळं झालं होतं. सगळं मला लाफ्टर घेणं म्हणजे काय हे या नाटकाने शिकवलं
कुठल्या तरी एका प्रयोगानंतर मी मामांचा ओरडा पण खाल्ला होता की थांब ना कटाड्या, थांब ना, लोक हसतायत म्हणजे काय, आणि हे सगळं झालं होतं. तर मी अशा बऱ्याच आठवणी या नाटकाबरोबर जोडल्या गेल्यात. माझा पहिला प्रयोग, पहिला दौरा आणि अशा सगळ्या गोष्टी पहिलं जे असतं ते सगळ्या या नाटकाबरोबर ते जोडलं गेलंय. अशा नाटकाचा एक 100वा प्रयोग होतोय, एका बालनाट्याचा 100वा प्रयोग होतोय. फार मोठी गोष्ट वाटते मला, ज्यात नाट्यसंस्कार कला अकादमीचं मनपूर्वक अभिनंदन की ज्यांनी कन्सिस्टंटली नाटक करत राहिले महाराष्ट्रभर ते गाजवलं. त्यामुळे मला या नाटकाचा छोटासा कुठला तरी भाग होता काही काळाकरता, याच्याबद्दल मला खूप भारी वाटतं आज. आणि आज याच नाटकाचा 100वा प्रयोग होतोय आणि आपण सगळे मिळून तो एन्जॉय करतोय. इज अ व्हेरी गुड थिंग. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. अजून याचे 100 प्रयोग व्हावेत आणि एक बालनाट्य कसं असावं याकरताचं एक खूप उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे या नाट्याचे प्रयोग होत राहावेत आणि लोकांनी ते अप्रिशिएट करत राहावेत, त्याकरता माझ्याकडनं मनपूर्वक सदिच्छा. नमस्कार. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या आपल्या ढब्बूढोल नाटकाचा 100वा प्रयोग होतोय आणि मला याच्यात खूप भारी वाटतंय. बिकॉज काही वर्षांपूर्वी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी पारखी सरांबरोबर आणि या नाटकाशी असोसिएटेड होतो. पारखी सरांकडनं मला भरपूर छान खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्या मागचं टेक्निक कसं असतं, काम कशा पद्धतीने करायला हवं, त्याचा विचार कसा करायला हवा. बालनाट्य असलं तरी त्याच्यामध्ये लाइटिंगचे कशा पद्धतीचे तुमचे ऍस्पेक्ट्स असले पाहिजेत, त्याचा विचार कसा असला पाहिजे, ते सरांकडनं शिकायला मिळालं. आणि हे नाटक करताना फार मजा यायची. पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रयोग करायची संधी मला मिळाली. सो मी ते माझं भाग्य समजतो आणि परत एकदा नाट्यसंस्कार कला अकादमीला ह्या आपल्या ढब्बूढोल नाटकाचा 100वा प्रयोग होतो, त्याबद्दल शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव श्रीजय श्रीहरी देशपांडे. मी ढब्बूढोल रिमोट गोल या नाटकात गोट्या या कॅरेक्टरची म्हणजे भूमिका करतोय. तुम्हाला एक गंमत सांगतो. ढब्बूढोल रिमोट गोल हे नाटकात मला म्हणजे ऐकलेलं मी आणि ऐकलेलं की हे नाटक एकदम भारी आहे. आणि मला मामांचा चाबूक पहिल्या प्रयोगाला तर मी इतका घाबरायचो त्यांना. ते इतके आवाज यायचा तो चाबकाचा, असं वाटायचं लागलं बिगलं प्रयोगात चुकून तरी काय होईल आपल्या पायाचं. आणि पहिल्या प्रयोगाला एकदा म्हणजे मी त्यांना मामांना चिडवत असतो आणि ते मला मारायला येतात त्या चाबकाने, तेव्हा जे माझे रिॲक्शन असतात ते खरे असतात आणि मी इतका डेंजर पळून जातो म्हणजे मला भीती वाटते फार त्या मामांच्या हंटरची अजूनही. गोट्या आला की माझी एक साईन होती, ती साईन माझी इतकी फेमस झाली की जेव्हा पण जे नाटक संपल्यावर जेव्हा पण लोक यायचे तेव्हा मला करूनच चिडून जायचे. नमस्कार, मी शर्व विक्रम दाते आणि मी या नाटकात प्रतीक ही भूमिका करतोय. माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग लॉकडाऊनमध्ये झाला आणि लॉकडाऊनमध्ये तर सगळे थिएटर बंद होते, म्हणून मी आईला विचारलं की आता नाटक कसं करणार. तर मग मला कळालं की नाटक शूट करणारे आणि सगळे जे माझे मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळी लोक ते नाटक ऑनलाईन बघणार आहेत. आणि मला पहिला माझा एक्सपिरियन्स होता असा की नाटक शूट करणार आणि मग सगळं ऑनलाईन बघणार आणि तो इतका भारी वाटलं मला. आणि आमची जी प्रॅक्टिस झाली पहिली स्क्रिप्टचं पाठांतर वगैरे ते पण सगळं ऑनलाईनच झालं. आणि आता ह्याच्या आधीचा जो 99वा प्रयोग झाला तो इंदोरला झाला आणि आता 100वा प्रयोग मला करायला मिळतोय. मी स्वतःला खूप लकी समजतो की मी आता या नाटकात काम करतोय जेव्हा 100वा प्रयोग होत आहे. मी हे नाटक प्रेक्षकात बसून बघितलं असल्यामुळे मला ते इतकं आवडलं. त्याची सीडी आली, ते दिवसातून कमीत कमी 2-3 वेळा मी बघितली असावी. ती मला इतकी आवडली. मी आणि माझा भाऊ हे ते नेहमी बघायचो. मग असा विचार याला की प्रेरणा ताई करतीये आणि आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला पण या भूमिकेत काम करायला मिळालं तर. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची अशी इच्छा असतेच ना की आपल्या गुरुसोबत एकदा तरी काम करावं. माहित नाही, परमेश्वराच्या मनात सुद्धा कदाचित असंच असावं. बरेच लोकांना असं वाटतं की बालनाट्य म्हणजे फक्त मनोरंजनचं, पण असं नाहीये. तर मनोरंजनासोबत काहीतरी संदेश देणारं हे नाटक आहे. त्याबद्दल खूप छान वाटतं. आणि मी प्रेरणाची भूमिका करतेय हे मी प्रेरणाताईकडून ही प्रेरणा घेतली. आणि आज मी हा 100वा प्रयोग प्रेरणा या भूमिकेत करते. ढब्बू
नाटक